नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या ह्या नवीन स्टोरीचे भाग तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका. पुढे आपल्या आजच्या भागाकडे. त्याचा माणूस अजून नाही असं सांगतो. आता मात्र रियांशचा आवाज चढला होता. तो त्या फाईल आणि सर्व माहिती नष्ट करण्याचा आदेश देतो आणि लवकरात लवकर त्या प्रतिस्पर्ध्याचा तपास करा आणि त्याच्या मागे कोणता व्यक्ती आहे हे पण शोधून काढा. एवढं बोलतो आणि तिथून बाहेर निघून जातो. रियांशच्या डोक्यात वारंवार मानवीच फिरत होती. तिचं धाडस हे त्याच्या डोक्यातून जात नव्हतं. आजपर्यंत रियांश सक्सेनासमोर कोणीही हिंमत केली नव्हती बोलण्याची, त्याला त्याच्या कमतरतेची जाणीव करून देण्याची, जी मानवीने केली होती. इकडे मानवीला काही केल्या झोप लागत नव्हती. तिला रियांशचं बोलणं वारंवार आठवत होतं. रात्री उशिरा दरवाजा वाजतो. मानवी बाहेर येते. ती मोबाईलमध्ये वेळ पाहते तर रात्रीचे 12 वाजून गेले होते. इतक्या रात्री कोण असेल म्हणून ती आवाज देते आणि विचारते, कोण आहे? बाहेरून आवाज येतो, मनू, मीच आहे. तो आवाज ऐकताच मानवी पटकन दार उघडते आणि त्या स्त्रीला मिठी मारते. त्या होत्या उषाजी, ज्यांनी खूप वर्षांपासून वात्सल्य अनाथ आश्रमाची जबाबदारी पार पाडली होती आणि अजूनही पार पाडत होत्या. कामानिमित्त त्या दिल्ली सोडून त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्या मानवीला स्वतःपासून वेगळं करतात आणि म्हणतात, काय झालं मनू, तू अजून झोपली का नाही? त्यावर मानवी म्हणते, नाही ग मावशी, मी पाणी पिण्यासाठी उठले होते आणि तेवढ्यात दार वाजलं. पण तू अचानक कशी आलीस? मला आधी काहीच का सांगितलं नाहीस? त्यावर मनोज म्हणतात, मनोज म्हणजे उषाजींचे पती. काय तुम्ही दोघी, आत तरी चला, खूप रात्र झाली आहे. तुम्हाला एकमेकींशिवाय अजिबात करमत नाही ना? तिथे गेल्यापासून हिला इथे येण्याची घाई. बरं, ते जाऊ द्या, सगळी मुले झोपली का? त्यावर मानवी त्यांना होकार देते. त्यानंतर मनोजजी मानवीच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि विचारतात, काय झालं मनू, तुझ्या चेहऱ्यावर कसलं तरी टेन्शन दिसतंय. उषाजी, आश्रमातील मुले आणि मनोजजी मानवीला प्रेमाने मनू म्हणायचे. ते विचारतात, आम्ही इथं नसताना इथे काही झालं आहे का? त्यावर मानवी काही नाही असं म्हणते. ती मनोजजी आणि उषाजींना आराम करायला लावते आणि तीही जाऊन अंथरुणावर पडते. ती रियांशच्या विचारातच झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मानवी लवकर उठते आणि सर्वांसाठी नाश्ता बनवून ठेवते. ती उषाजी आणि मनोजजी यांना नाश्ता देते आणि घाईघाईतच स्वतःचं आवरू लागते. उषाजी तिला विचारतात, तू कुठे बाहेर चाललीस का? तेव्हा मानवी त्यांना मी जॉब करण्याचा निर्णय घेतला आहे असं सांगते आणि म्हणते, तुम्ही खूप वर्षांपासून हे सर्व सांभाळलं आहे. आता तुम्ही आराम करा, मी जॉब करेन असं ती म्हणते. मनोजजी तिला काही बोलणार त्याआधीच ती आश्रमाबाहेर पडते. ती एक वर्तमानपत्र खरेदी करते आणि तिच्यासाठी छान अशा जॉबची जाहिरात पाहू लागते. त्यामध्ये एका क्लायंट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी इंटरव्ह्यूची जाहिरात असते. ती त्या कंपनीचा पत्ता पाहते आणि रिक्षा थांबवून त्या पत्त्यावर पोहोचते. आतमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देते आणि बाहेर येते. मानवीच्या चेहऱ्यावर शांतपणा होता, पण आतमध्ये मात्र विचारांचा गोंधळ चालू होता. हा जॉब तिला मिळेल की नाही हा प्रश्न तिला सतावत होता.
कॉन्फरन्स रूममध्ये पॅनेल चर्चा चालू होती. एक मेंबर म्हणतो, शी इज कॉन्फिडंट. तर दुसरा मेंबर म्हणतो, हो, पण ती जरा जास्तच बोल्ड आहे. त्यांची चर्चा सुरू असतानाच अचानक रियांश 4 बॉडीगार्ड्ससहित त्या रूममध्ये येतो. त्यानंतर तो कोणाला सिलेक्ट केलं का याविषयी विचारतो. तेव्हा ते दोघे मानवीच्या इंटरव्ह्यूची क्लिप त्याला दाखवतात. रियांश शांत बसलेला, पण त्याच्या मनात काहीतरी चालू होतं. तो अचानक उठतो आणि म्हणतो, आपल्याला या पदासाठी हिच्यासारखीच कोणीतरी हवी होती. पॅनल थोडं सरप्राईज होतं. आर यू शुअर सर? त्यावर रियांश हलकंसं स्मित करतो आणि म्हणतो, एक्झॅक्टली. मानवी बाहेर वाट पाहते. खूप वेळ काहीच हालचाल नसल्यामुळे ती उठून निघायला लागते, पण रिसेप्शनिस्ट तिला थांबवते. ती म्हणते, मिस मानवी, तुम्ही सिलेक्ट झाला आहात. मानवी काही सेकंद स्तब्ध होते. ती पुन्हा विचारते, खरंच? तेव्हा रिसेप्शनिस्ट तिला म्हणते, क्लायंट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, यू कॅन जॉईन फ्रॉम मंडे. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद झळकतो. ती पटकन त्या कंपनीमधून बाहेर येते आणि एक रिक्षा घेऊन तिच्या घरी म्हणजेच वात्सल्य अनाथ आश्रमामध्ये पोहोचते. आश्रमात पोहोचताच ती उषाजींना मिठी मारून नाचू लागते आणि जॉबची बातमी सर्वांना सांगते. आश्रमातील सगळेच खूप खुश होतात. सोमवारी सकाळी मानवी नवीन ऑफिसच्या बाहेर उभी होती. हातात ऑफर लेटर, डोळ्यात थोडी भीती आणि खूप डिटर्मिनेशन. ती स्वतःशीच म्हणते, कम ऑन मानवी, ही एक नवीन सुरुवात आहे. आणि आज जाते. रिसेप्शन, कर्मचारी, गडबड, हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. क्लायंट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणजेच लोकांशी कनेक्ट होण्याची ताकद. HR विचारतो, हो. मानवी हलकंसं स्मित करत उत्तर देते, ग्रेट. HR म्हणतो, आज तुमची इंडक्शन आहे आणि शेवटी तुम्हाला MDला रिपोर्ट करायचा आहे. मानवी मान हलवते. तिला अजून काहीच अंदाज नसतो. काही वेळाने ती एका मोठ्या काचेच्या केबिनसमोर उभी असते. दरवाजावर नाव लिहिलेलं असतं, रियांश सक्सेना, मॅनेजिंग डायरेक्टर. मानवी खूपच टेन्स असते, त्यामुळे ती दरवाजावरील बोर्ड पाहत नाही. आतून हलकासा आवाज येतो, कम इन. त्यानंतर मानवी एक खोल श्वास घेते आणि हळूच दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. रियांश खिडकीकडे पाठ करून उभा असतो. ती एक पाऊल पुढे टाकते आणि म्हणते, सर, आय एम मानवी, न्यू जॉईनिंग. तिचा शब्द पूर्ण होण्याआधीच रियांश वळतो. दोघांचे डोळे भिडतात. क्षणभर सगळं थांबतं. मानवीच्या चेहऱ्यावर स्पष्ट धक्का होता. तुम्ही? रियांशच्या ओठांवर हलकंसं स्मित येतं, कारण त्याला आधीपासूनच सगळं माहीत होतं. तो म्हणतो, वेलकम टू माय कंपनी मानवी. मानवी 2 पावलं मागे सरकते. म्हणजे ही कंपनी तुमची आहे? ती म्हणते. रियांश शांतपणे म्हणतो, सरप्राईज. आता मात्र मानवीच्या चेहऱ्यावर राग, धक्का आणि थोडीशी अस्वस्थता एकत्रच दिसत होती. ती म्हणते, तुम्ही मुद्दाम मला इथं घेतलं? ती सरळ विचारते. रियांश पुढे येतो आणि म्हणतो, तू इंटरव्ह्यू पास झालीस, दॅट्स इट. मला आधीच सांगितलं असतं की ही कंपनी तुमची आहे, तर मी कधीच जॉब एक्सेप्ट केला नसता. मानवी ठामपणे म्हणतो. रियांश तिच्या डोळ्यात पाहतो.
रियांश तिच्या डोळ्यात बघतो. क्षणभर शांतता पसरते. मानवीचा राग वाढतो. ती म्हणते, दिस इज नॉट फेअर. ती म्हणते, लाईफ फेअर नसतं. रियांश लगेच उत्तरतो, तुला नोकरी हवी होती, ती तुला मिळाली. मानवी खोल श्वास घेते आणि स्वतःला सावरते. काही सेकंदानंतर तिचा ठाम आवाज पुन्हा ठाम होतो. ती म्हणते, फाईन. रियांश भुवया उंचावतो. मानवी म्हणते, मी इथे काम करेन, पण तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. जणू त्याला हेच ऐकायचं होतं. लेट्स सी हाऊ लॉंग यू लास्ट. मानवी त्याच्याकडे सरळ बघते आणि तुमच्यापेक्षा जास्तच असं थेट उत्तर देते. त्यानंतर ती सरळ केबिनच्या बाहेर जाते. यावेळेस मात्र रियांशच्या चेहऱ्यावर फक्त कॉन्फिडन्स नाही, तर थोडी एक्साइटमेंटसुद्धा होती. कारण आता खेळ खरंच सुरू झाला होता. मानवी भलेही काम करण्यासाठी तयार झाली होती, पण तिला रियांशचा घमंड मोडीत काढायचा होता. ती वेळ पडली तर काहीही करू शकते, पण रियांश पुढे झुकणं तिला मान्य नव्हतं. त्यांची हीच टक्कर एका लव्ह स्टोरीमध्ये कशी बदलते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. मानवी तिच्या टेबलवर बसून तिचं काम करत होती. तोच एक व्यक्ती तिच्यापाशी येतो आणि सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आहे असं सांगतो. मानवी मानेनेच हो असं म्हणते आणि त्याच्या ऑफिसमध्ये जायला निघते. तिथे एक मुलगी रियांशशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. ती होती माया कपूर. तिला रियांशच्या इतकं जवळ पाहून मानवी पटकन सॉरी म्हणते आणि जाण्यासाठी वळते. पण रियांश तिला थांबवतो. तो मायाला बाजूला सारतो आणि मानवीकडे जातो. रियांश डायरेक्ट तिच्या कमरेला पकडतो. त्यामुळे मानवीचे डोळे विस्फारतात. ती रियांशकडे रागाने पाहू लागते आणि त्याचा हात बाजूला करू लागते. पण रियांश तिच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बोलतो, ज्यामुळे ती शांत होते. पण माया मात्र रागातच त्यांच्या समोर येते आणि मानवीला म्हणते, हाऊ डेअर यू अँड हू आर यू. तुझी हिंमत कशी झाली रियांशच्या जवळ येण्याची, आणि कोण आहेस तू. हे ऐकून मानवी रागाने रियांशकडे पाहू लागते. रियांश म्हणतो, मिस माया, तुमचं काम झालंय, तुम्ही निघू शकता. आपल्या डीलचे पेपर्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे माझं केबिन आहे. त्यामुळे माझ्यासमोर कोणावरही आवाज चढवण्याची हिंमत तुम्ही केलीच कशी. आणि हो, इथे कोण येणार आणि कोण नाही, किंवा मी कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ नाही हे मीच ठरवणार, तुम्ही नाही. आणि तुम्हाला इतकीच हौस आहे मिस मानवीविषयी जाणून घेण्याची, तर ऐका, ती माझी गर्लफ्रेंड आहे. हे ऐकताच मानवी त्याला जोरात चिमटा काढते. रियांश तिच्याकडे डोळे मोठे करून पाहतो आणि लगेच नजर फिरवतो. मायाचा राग शिगेला पोहोचला होता. ती तावातावाने तेथून बाहेर निघते आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकते. तो व्यक्ती होता रियांशचा असिस्टंट यश. यश मायाला केबिनमधून बाहेर रागात जाताना पाहतो आणि आतमध्ये येतो. आतमध्ये येताच समोरील दृश्य पाहून त्याचे डोळे मोठे होतात. तो पटकन नजर फिरवतो. इकडे यशला पाहून मानवी रियांशला बाजूला ढकलते आणि म्हणते, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे म्हणालात त्याचा अर्थ काय. तुम्ही मला ब्लॅकमेल करताय का.
हे ऐकून रियांश हलकसं हसतो आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो. तो यशला नजरेनेच दार बंद करण्याचा इशारा देतो. तो म्हणतो, मिस मानवी, मी फक्त जे सत्य आहे त्याचा आढावा तुम्हाला देतो आणि तुम्हाला ब्लॅकमेल करण्या इतका वेळ माझ्याकडे नाही आणि तेवढी तुमची किंमतही नाही. मी फक्त तुम्हाला सावध केलं. आणि राहिला प्रश्न त्या आश्रमाचा, तर मी एकदा स्वतःचा इगो बाजूला ठेवून तुम्हाला मदत करायला आलो होतो, पण तुम्ही मला ॲटिट्यूड दिला. त्यामुळे मी ती चूक पुन्हा करणार नाही. आणि थँक्यू मला मिस मायापासून वाचवलं त्यासाठी. थोड्या वेळाने एक मीटिंग आहे ज्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. आता तुम्ही जाऊ शकता. यू कॅन लिव्ह नाव. एवढंच रियांश बोलतो. त्यावर मानवी पुढे येते आणि म्हणते, तुम्ही माझ्या घराला हातही लावू शकत नाही आणि तुम्ही तुमचा वेळ मला द्यावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. अजून माझी किंमत ठरवण्याचा अधिकार मी कोणालाही दिला नाही. माझ्या स्वार्थाचा विचार केला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही स्वतःचा इगो बाजूला ठेवला नव्हता, तर स्वतःच्या गुन्ह्यांचं ओझं कमी करण्यासाठी आला होता. आणि मी तुम्हाला त्यावेळी जे बोलले तो माझा ॲटिट्यूड नाही तर स्वाभिमान होता. कोणत्याही व्यक्तीला तुमच्या मनाप्रमाणे वागायला लावणं ही तुमची सवय आहे, तर स्वतःचा स्वाभिमान जपणं ही माझी. समजलं? तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण वात्सल्य अनाथ आश्रम जिथे उभा आहे तिथेच न डगमगता उभा राहणार. बघूया त्या निरागस जीवांची प्रार्थना जिंकते की तुमच्यासारख्या गर्विष्ठ माणसाचा अहंकार. एवढं बोलून मानवी केबिन बाहेर जाते. रियांश फक्त हलकसं स्मित करत होता, तर यश मात्र डोळे मोठे करून गेलेल्या मानवीकडे बघत होता. तो स्तब्ध झाला होता की रियांशला कोणीतरी बोलण्यात हरवू शकतं यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनेलवरच्या लव्ह स्टोरीज आवडतात की नाही हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.